नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या पाखड्यांचा सुंभ जळाला आहे पण पीळ जळालेला नाही आहे. गुरु नानक देवजींच्या 556व्या प्रकाश पर्वानिमित्त भारतातून शीख श्रद्धाळूंचा एक मोठा जथ्था पाकिस्तानातील ननकाना साहिब इथं जाण्यास रवाना झाला. मात्र या धार्मिक यात्रेमध्ये सहभागी झालेल्या हिंदू श्रद्धाळूंना मंगळवारी वाघा सीमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अडवलं आणि त्यांना सीमा ओलांडण्यास मनाई केली. तीर्थयात्रेकरूंच्या कागदपत्रांवर त्यांच्या धर्माचा उल्लेख स्पष्टपणे होता. ननकाना साहिबकडे जाणाऱ्या बसमध्ये बसण्याआधीच शीख आणि हिंदू श्रद्धाळूंना वेगळं करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हिंदू यात्रेकरूंना परत पाठवलं. हिंदू यात्रेकरूंच्या एका कुटुंबानं सांगितलं ते अटारी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून वाघा म्हणजेच पाकिस्तानच्या बाजूला पोहोचलेले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी विशेष बसची तिकीटे देखील खरेदी केली. पण जसं ते बसमध्ये चढण्यास तयारीत होते तसं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवत ते म्हणाले, तुम्ही हिंदू आहात, शीख जथ्यासोबत जाऊ शकत नाही. याचबरोबर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान करत म्हटलं, तुमच्या मंदिरात जा, शीखांच्या गुरुद्वारात काय काम आहे. हिंदू श्रद्धाळूंनी यावर उत्तर दिलं की गुरु नानक देवजींना शीख समुदायासोबत हिंदू श्रद्धाळू देखील तितक्याच भक्तीने पूजन त्यांचं करत असतात. पाकिस्तानच्या उच्चायोगानं 10 दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी 2100हून अधिक श्रद्धाळूंना विजा दिलेला होता. मात्र त्यापैकी फक्त 1796 यात्रेकरूंनाच सीमा पार करण्याची परवानगी देण्यात आली. 300पेक्षा जास्त अधिक श्रद्धाळूंना विजा प्रक्रियेतील गोंधळामुळं भारतीय सीमेवरच थांबवण्यात आलं. पाकिस्तानच्या या कारवाईकडं अनेक जण ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदू शीख समुदायांमध्ये फूट पाडण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून बघतायत. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की पाकिस्तान धार्मिक अल्पसंख्याकांशी कसा भेदभाव करतो आणि गुरु नानक देवजींसारख्या सार्वभौम संतांच्या वारशालाही धार्मिक दृष्टिकोनातून मर्यादित करण्याचा प्रयत्न करतो. वृत्त आहे शिक्षण क्षेत्रातून. अलीकडेच QS या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेनं QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियातील टॉप 100 सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये भारतातील तब्बल 7 उच्च शिक्षण संस्था समाविष्ट झालेल्या आहेत. यामध्ये 5 प्रतिष्ठित IIT दिल्ली, मद्रास, बॉम्बे, कानपूर आणि खडगपूर यांचा समावेश आहे. तसंच भारतीय विज्ञान संस्था IISc, बंगळुरू आणि दिल्ली विद्यापीठ हे देखील या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. यावर्षी IIT दिल्लीला 59वा क्रमांक मिळाला आणि ती सलग 5व्यांदा भारतातील क्रमांक 1 संस्था ठरली आहे. फक्त टॉप 100 नव्हे तर टॉप 200मध्ये भारतातील 20 संस्था आणि टॉप 500मध्ये तब्बल 66 संस्था आहेत. QSच्या अहवालानुसार भारतामध्ये PhD केलेल्या शिक्षकांची संख्या संपूर्ण आशियात सर्वाधिक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 36 संस्थांनी आपली रँक सुधारली तर 105 संस्थांची घसरण झाली. QSनं स्पष्ट केलं की यावेळी अनेक नवीन कॉलेजांचा समावेश रँकिंग प्रक्रियेत करण्यात आला होता. यामुळं निकालामध्ये काही बदल झाले. आपल्या देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था IIT आणि IIS आता फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात तेजानं चमकत आहेत. QS आशिया रँकिंग 2026चे आकडे सांगतात की मागील 10 वर्षात भारतानं आशियातील सर्वोच्च विद्यापीठांच्या यादीत आपलं स्थान 10 पट वाढवलं आहे. याचा अर्थ असा की भारतातील संस्था आता तंत्रज्ञान, संशोधन आणि दर्जेदार शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक दर्जा प्राप्त करत आहेत. भारत आता शिक्षण विश्वातील एक अग्रगण्य देश बनत आहे. या यशामागील प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण NAP 2020 या धोरणामुळं शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. QSनं म्हटलं, आशियातील विद्यापीठांची जागतिक प्रतिष्ठा वाढत आहे आणि भारत त्यात प्रमुख भूमिका निभावत आहे. NEP 2020मुळं विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना नव्या संधी मिळत आहेत आणि भारतीय शिक्षण संस्था अधिक सामर्थ्यशाली बनत आहेत. QSचे उपाध्यक्ष माटेओ कॉक्केरेली यांनी भारताच्या या अभूतपूर्व यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलं, मागील 10 वर्षात भारतानं शिक्षणात मोठी झेप घेतली आहे. त्यांनी नमूद केलं की संशोधन वाढवणं, नवीन शैक्षणिक पद्धती आत्मसात करणं आणि नवोन्मेषाला चालना देणं या प्रयत्नामुळं भारताच्या संस्थांचं रँकिंग 10 पटीनं वाढलं आहे. हे भारताच्या शिक्षण क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचं द्योतक आहे.
त्यांनी पुढे असं म्हटलं की NEP 2020मुळे हा सकारात्मक बदल घडून येतोय, कारण ही धोरणं संस्थांना बळकट करतात आणि सहकार्यासाठी नवे मार्ग खुले करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार आशियातील विद्यापीठे जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करतायत आणि QS संस्था या परिवर्तनात त्यांना पाठबळ देत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी म्हटलं, QS रँकिंगमध्ये भारतीय कॉलेजांची वाढलेली संख्या पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. युवकांना सर्वोत्तम शिक्षण मिळावं म्हणूनच संशोधन आणि नवोन्मेष यावर विशेष भर दिला जातोय. सरकार देशभरात नवीन शिक्षण संस्था उघडून त्यांची क्षमता वाढवत आहे. उपराष्ट्रपतींनी देखील या प्रगतीचं स्वागत केलं. PIBच्या अहवालानुसार सरकारनं विद्यालक्ष्मी योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 860 मोठ्या कॉलेजमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना 2,358 कोटींचं कर्ज कोणत्याही गहाणशिवाय उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ललितपूरमध्ये एका हिंदू तरुणीला शाहरुख नावाच्या युवकानं प्रेमाच्या जाळ्यात अडकवून निकाह केला आणि नंतर तिला घटस्फोट दिला. त्यानंतर शाहरुखचा चुलत भाऊ अझर यानं तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. जबरदस्तीनं तिच्याशी निकाह केला आणि 3 महिन्यानंतर तिला सोडून दिलं. आता ती पीडिता आपल्या 11 महिन्यांच्या मुलीसह न्यायाची याचना करते. शाहरुखनं तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि निकाह केला, मात्र घरच्यांच्या दबावामुळं त्यानं तिला घटस्फोट दिला. शाहरुखच्या कुटुंबातीलच मोठ्या अब्बूचा मुलगा अझर नेहमी त्याच्या घरी येत असे. त्यानं एके दिवशी अंघोळ करत असताना त्या तरुणीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढले. नंतर त्यानं ते दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अझरनं ब्लॅकमेल करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. पीडिता गर्भवती झाल्यानंतर जेव्हा तिनं लग्नासाठी दबाव आणला तेव्हा अझरनं नकार दिला. त्यानंतर पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अझरला अटक केली. 40 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर तो बाहेर आला आणि न्यायालयात करारनाम्यावर आधारित निकाह केला. मात्र लग्न झाल्यानंतर केवळ 3 महिन्यातच त्यानं तिला घराबाहेर काढलं. आता ती पीडिता आपल्या 11 महिन्यांच्या मुलीसह न्याय मिळवण्यासाठी भटकतीये. या घटनेविरोधात हिंदू संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. वृत्त आहे गृह विभागाकडून. गृह मंत्रालयाच्या लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम शाखेकडून अशी माहिती मिळाली आहे की माओवादी प्रभावित राज्यांना स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम SIS अंतर्गत 630 कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला आहे. ही योजना म्हणजे पोलीस दलांचं आधुनिकीकरण करणाऱ्या अम्ब्रेला स्कीम फॉर मॉडर्नायझेशन ऑफ पोलीस फोर्सेस MPFचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही माहिती त्या आधीच्या आकडेवारीला अधिक बळकटी देते. यानुसार मे 2014 पासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम सत्ता हाती घेतल्यापासून हजारो डाव्या दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली किंवा ते ठार झालेले आहेत. त्याचबरोबर विक्रमी प्रमाणात अँटी नॅशनल ऑपरेशन्स देखील झालेले आहेत. हे दोन्ही घटक मिळून दाखवतात की मोदी सरकारनं जमिनीवर कडक कारवाईसोबतच राज्य पोलीस यंत्रणेला योजनाबद्धरित्या बळकटी देण्याची नीती राबवलेली आहे. गृह मंत्रालयानं म्हटलं की पोलीस फोर्स मॉडर्नायझेशनच्या अम्ब्रेला योजनेअंतर्गत माओवादी दहशतवादानं प्रभावित राज्यांना स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम म्हणजेच SIS अंतर्गत राज्यनिहाय आणि वर्षनिहाय निधीचा तपशील अनुबंध A मध्ये दिलेला आहे. निधी केवळ मंजूर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि बिलं सादर केल्यावरच दिला जातो. ही रक्कम रिइम्बर्समेंट पद्धतीनं दिली जाते. IS योजनेअंतर्गत युटिलायझेशन सर्टिफिकेट सादर करण्याची अट नाही आहे. सर्वाधिक प्रभावित राज्य असणाऱ्या छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल आहेत. डेटानुसार सर्वाधिक निधी छत्तीसगडला 158.18 कोटी आणि झारखंडला 121.83 कोटी इतका मिळाला आहे. ही दोन्ही राज्य पारंपरिकरित्या माओवादी हालचालींची प्रमुख केंद्र राहिलेली आहेत. फंडिंगचा पॅटर्न जमिनीवरील कारवायांच्या तीव्रतेशी सुसंगत आहे, कारण याच राज्यामध्ये सर्वाधिक शरणागती आणि एन्काउंटर झालेले आहेत. या सातत्यपूर्ण निधीमुळं स्पेशल टास्क फोर्स, प्रशिक्षण केंद्र आणि दुर्गम भागातील कम्युनिकेशन नेटवर्क अधिक मजबूत झालेलं आहे. त्यामुळं केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वयसुद्धा वाढलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.